नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. या पुराचे पाणी अतिट गावातील मंदिर परिसरात आल्यामुळे या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. यावेळी पूर आलेल्या ओढ्याकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले असून यामध्ये शेतीचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढलेला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरण 33.93% भरले असून धरणातील आवक 93,000 क्युसेकने होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. 7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मिलीमीटर पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे हे दुतडे भरून वाहत आहेत. 7 जुलै रोजी सातारा जिल्ह्यात 22 महसूल मंडळामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 392.8 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याखालोखाल लमाज, बामनोली, तापोळा या महसुली मंडळांमध्ये 169 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सातारा शहरातील एका मोबाईल व्यावसायिकाची बनावट बँक NEFT स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या DB पथकाने अवघ्या 12 तासात अटक केली. आरोपीकडून सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोवा येथे केलेल्या अशाच प्रकारचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 23,45,290 किमतीचे सोने, महागडे मोबाईल, TV, AC, कार व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून 27 जून रोजी रात्री पोवे नाका येथे SS मोबाईल शॉपमधून एका अनोळखी व्यक्तीने सॅमसंग फोल्ड 7 मोबाईल खरेदी करून ऑनलाईन पेमेंट केल्याचा बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवला आणि मोबाईल घेऊन पसार झाला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. शासनाने फलटण येथे होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय रद्द करून ते वडूज येथे करावे अशी मागणी आज येथे विविध सेवाभावी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा या निर्णयाविरोधात उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. याबाबत खटाव तालुका जनसंघर्ष समिती व वकील संघटनेच्या वतीने आज तहसीलदार बाई माने यांना लेखी निवेदन देण्यात आले. सातारा शहरातील गजबजलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी स्वारांसह 4 चाकी वाहन चालकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अनेक दुचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याच्या घटना घडत आहेत. या परिसरातील सर्व्हिस रोड लगत असणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी गटर किंवा जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत आहे. परिणामी प्रत्येक मुसळधार पावसानंतर हा परिसर अक्षरशः जलमय होत असून वाहतुकीचा वेग मंदावतो. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका देखील वाढलेला आहे. सातारा शहरातील नागरिकांच्यासाठी दिलासादायक बातमी असून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हरवलेले तब्बल 25 स्मार्ट मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकाकडे परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 6,25,000 रुपये इतकी असून CEIR पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने महाराष्ट्रासह इतर राज्यातील मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधत ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून भविष्यातही हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कास पठाराकडे पर्यटक येऊ लागले आहेत. पावसाळी हंगामाचा देखील आनंद लुटताना पर्यटक पाहायला मिळत असून अशातच काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यामध्येच गाडी लावून हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना त्यांचा नाहक त्रास होताना पाहायला मिळत आहे. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अशा हुल्लडबाज पर्यटकांना आवर घालण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. फलटण येथे महसूल विभागासाठी जुनी झालेली रेव्हेन्यू क्लबची इमारत काढून तेथे नवीन 10 कोटी रुपयांची नवीन इमारत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक्सप्रेस मंजुरी आणून इमारतीचा पायाभरणी समारंभ माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत तसेच आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, प्रांताधिकारी सो प्रियंका आंबेकर, तहसीलदार अभिजित पाटील, नगर परिषदेचे नगरसेवक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या नूतन इमारतीमुळे फलटण तालुक्यातील नागरिकांची मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे असणारी सर्व कामांची पूर्तता एकाच ठिकाणी होणार आहे.
दहिवडी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळाची म्हाडा वसाहत आहे. म्हाडाने 100 फ्लॅटचे वितरण केले असून त्या ठिकाणी राहणारे नागरिक सर्व सुशिक्षित असल्याने 100% करवसुली होत असते. शहराच्या वसुलीच्या तुलनेत म्हाडा वसाहत जास्त प्रमाणात करवसूल करत असते, परंतु नगरपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी एकही रुपयाची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगर अभियंता यांना वेळोवेळी नळ कनेक्शन, स्ट्रीट लाईट, गटर व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची मागणी करूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने नाईलाजाने सातारा न्यूजचे पत्रकार धीरेनकुमार भोसले यांनी दहिवडी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण केले आहे. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला असून जावळी तालुक्यातील आलेवाडी गावाजवळ मेढा, कुडाळ आणि पाचवड मार्गावरील घाटात मोठी दरड कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. दरडीमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांनी आणि वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 353व्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंच्या विचारांची आणि संस्कारांची ज्योत व जलपूजन सोहळा होऊन रथयात्रेचे प्रस्थान 5 जुलै रोजी सिंदखेड राजा येथून होऊन आज फलटण येथे रथयात्रा आल्यावरती फलटणकर यांच्या वतीने नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले, सर्व नगरसेवक, मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बंधू भगिनी आणि फलटण तालुक्यातील सर्व समाजाचे बांधव उपस्थित राहून रथयात्रेचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावच्या पुढील कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्या असून मोठी झाडे उन्मळून पडलेली आहेत. रस्ते व पूल खचल्याने दरेगावच्या पुढील तब्बल 16 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. या गावातील नागरिक गेल्या 4 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क आणि वाहतुकीपासून वंचित आहेत. दरम्यान शेकडो एकर भातशेती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळलेले आहे. मुंबईहून आलेले नागरिक आणि पुण्यातील पर्यटकही या परिसरात अडकून पडले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे. सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून सातारा शहराची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झालेली आहे. कास तलावाची एकूण साठवण क्षमता सुमारे 2.68 TMC असून यंदा जुलैच्या सुरुवातीलाच तो 100% भरलेला आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोयना धरणाची क्षमता 105.25 TMC, दोन धरणाची 13.50 TMC, कनेर धरणाची 10.65 TMC आणि उरमोडी धरणाची 10.87 TMC असून या सर्व धरणांमध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढत असून आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता कमी झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कराड-चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून एक जण गंभीर जखमी झाला, तर चाफळ उमरज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाबळीची झाड पडून 6 जण जखमी झालेले आहेत. तर डेबेवाडी विभागातील गुळे-काडगाव मार्गावर झाड पडल्याची घटना घडलेली आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.